नंतर मग त्यांनी 1992 पासून 2000 वेगवेगळ्या कंपनी इन्व्हेस्टमेंट केली. जी नेटवर्क ती 50 लाख त्यांनी कितीवर घेऊन गेले ते 20 करोड वरती घेऊन गेले. त्यांनी कोणत्या कंपनी इन्व्हेस्टमेंट केली? टाटा मोटर, सिसा गोवा आणि अजून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. त्यांना मित्रांनो त्यांचं 1999 मध्ये त्यांचं लग्न झालं रेखा मॅडम बरोबर. त्यांनी मला स्वतःची नवीन कंपनी चालू केली, रेअर एंटरप्राइजेस. नाव का दिलं रेअर म्हणजे माहिती का? आर्य म्हणजे काय राकेश आणि आरी म्हणजे काय रेखा. ही फॉर्म हीच कंपनी रेअर एंटरप्राइज काय करायचं माहिती का? ते कंपनीच्या अकाउंटमध्ये शेअर बाय करायचे. पण या माणसाचा लाईफ मध्ये टर्निंग पॉईंट भेटला ना, तो भेटला टायटन शेअर्स पासून. त्यांनी 2002 मध्ये त्यांनी टायटन कंपनीचे त्यांनी 6 करोड शेअर बाय केले फक्त 3 रुपयात. आणि त्याची व्हॅल्यू झाली मित्रांनो 4 वर्षामध्ये फक्त 3100 करोड रुपये. एवढं पुल बॅक मिळाला. नंतर मित्रांनो 2008 मध्ये पण मार्केटमध्ये फॉल आला होता. फॉल मध्ये 11 मध्ये पण व्हॅल्यू डाऊन 2016 मध्ये पण जेव्हा नोटबंदी झाली ती आणि उरी अटॅक झाला होता तेव्हा पण मार्केट जेव्हा खाली आलं तेव्हा पण यांना लॉस झाला होता. पण तरी पण त्याच्यातून ते बाहेर पडले. 2020 मध्ये तर अशी परिस्थिती झाली ती कोविड मध्ये यांचा पोर्टफोलिओ जवळपास 40% डाऊन झाला होता. 40%. आणि आता रिसेंटली 2022 मध्ये त्यांचा पोर्टफोलिओ 25% पण डाऊन झाला होता. पण त्यांचं मित्रांनो त्यांचं लक्ष ठेवत पण ही स्टिल हॅव्हिंग पेशन्स असल्यामुळे आज त्यांचा पोर्टफोलिओ किती रुपयापर्यंत गेला? 43,000 करोड रुपयापर्यंत गेला. 43,000 करोड. तर मला तुम्हाला एकच सांगायचं गोष्ट आहे मार्केटमध्ये तुम्ही स्टे इन्व्हेस्टेड. त्यांचा एकच मंत्र होता की बाय राईट अँड सिट टाईट. म्हणजे शेअर चांगला घेऊन फक्त बसून राहायचं. ते बसून राहिले त्यांची आज चांगली इन्व्हेस्टमेंट 5,000 त्यांची किती झाली? 43,000 करोड रुपीज. मित्रांनो लॉंग टर्म मध्ये ना शेअर मार्केटमध्ये खूप चांगला पैसा आहे. मी तुम्हाला थोडीशी स्टोरी सांगतो की लॉंग टर्म डिलिव्हरी म्हणजे एक्झॅक्टली काय. लॉंग टर्म डिलिव्हरी म्हणजे आपण जर एखादा शेअर बाय करतोय तर मिनिमम जो पिरियड आहे तो 1 वर्षामध्ये तुम्ही किती पण पुढे करू शकता. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. आता बरेच लोक विचारतात सर मी हा शेअर तर बाय केलाय, मी किती वेळ थांबू याच्यामध्ये? 5 वर्ष थांबू का 50 वर्ष थांबू? आता लोकांची मानसिकता अशी झालेली आहे मागच्या 2 वर्षापासून लोकांना असं वाटतं की आज शेअर घेतला की उद्या डबल व्हायला पाहिजे. प्रत्येकालाच वाटतं, मला पण वाटतं नो डाऊट. पण तुम्हाला सांगायचं काय मित्रांनो, लॉंग टर्म डिलिव्हरी ना इज मेक्स युअर ड्रीम कम ट्रू. इट्स अ टूल ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. लॉंग टर्म डिलिव्हरी हे तुमचं टूल आहे जे तुमचं ड्रीम तुमचं जे आहे तुम्ही जे बनवलं असेल ना तुमच्या 70 मध्ये उतर ताकद आहे लॉंग टर्म मध्ये. हे टूल आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचं. मला तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे की आपण बघतो बरेच लोक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. किरण सर सॉरी टू तुमचा हो. आवाज खूप ब्रेक होतोय. तुम्ही काही वर्क इंटरनेट किंवा काही करू शकता का? बरं 2 मिनिटं मी फक्त येतोय आता आवाज क्लिअरली? हा आता तरी इट्स अ टूल ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. लॉंग टर्म डिलिव्हरी तुमचं जे स्वप्न जे तुम्ही जे विचार केला असेल ना लॉंग टर्म मध्ये आहे. म्हणजे मार्केटमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहे इन्व्हेस्टर आणि एक आहे ट्रेडर. ट्रेडर लोकांची वेल्थ का बनत नाही? समजा आज मी 500 रुपये कमवले, 2,000 रुपये कमवले नाही. पण मार्केटमध्ये मी आज 1 लाख रुपये डायरेक्ट एकदम मला जर लॉंग टर्म मध्ये जर पैसे मिळाले ना आपण ते खर्च करत आपण ते विचार करतो 1 चे 2 कसे करता येईल. आता आपण बघितलं राकेश झुंझुनवालाचे 5 चे 50 झालेत, 50 चे 20 करोड रुपये झालेत, नंतर मग 43,000 करोड रुपये आले. एका दिवसात होत नाही मित्रांनो, त्याला थोडीशी वेळ लागतो पण पैसा जो बनतो ना तो लॉंग टर्म मध्येच बनतो. तुम्हाला मी छोटीशी स्टोरी दाखवतो. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. Value investing is an investment strategy where stocks are selected that trade for their less than intrinsic values. आपल्याला जेव्हा मित्रांनो काम करायचंय सगळ्यात तुम्हाला त्याच्या कंपनीमध्ये तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करणं गरजेचं आहे. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस म्हणजे कंपनीची बॅलन्स शीट तुम्हाला बघता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. कंपनीवर किती कर्ज आहे, कंपनीचा रिझल्ट काय, कंपनीचा पुढे परफॉर्मन्स काय आहे. आपण जेव्हा एखादा शेअर बाय करतो आपल्याला त्या कंपनीचा डिव्हिडंड मिळतो दरवर्षी. कंपनीने जो काही अर्निंग्स केला असेल त्याचे सेल्सचे आकडे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. In finance, a growth stock is a stock of a company that generates substantial and sustainable positive cash flow and whose revenues
आर एक्सपेक्टेड टू इन्क्रीज ॲट अ फास्टर रेट दॅन द ॲव्हरेज कंपनी विदिन द सेम इंडस्ट्री. आता मला असं वाटतंय मित्रांनो की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये खूप चांगली मुवमेंट येणार आहे. मला स्वतःला वाटतं की मी एखादी टाटा मोटरला मला कॉम्पिटिशन करायची अशी माझी इच्छा आहे. पण आपण टाटाला कॉम्पिटिट करू शकतो का? नाही करू शकत. कारण आज टाटा मारुती झालेला आहे. पण मला माहिती आहे की हा सेक्टर खूप चांगलं झालेलं आहे. मग आपण काय करू शकतो? तुम्हाला लॉंग टर्म मध्ये कसं काम करायला 2 वर्ष होल्ड करू का 5 वर्ष होल्ड करू? मग तुम्हाला एकच गोष्ट आपण बाय केल्यानंतर किरण सर व्हॉइस आपण बाय केल्यानंतर किरण सर सॉरी टू डिस्टर्ब, व्हॉइस खूप ब्रेक होतोय तुमचा. नाही बाकीच्या सर्वांना होतोय का विचारा ना जरा हो actually. येस येस, मला चॅट वरती आलं. एक मिनिट. दुसऱ्याचा आता येतो आवाज क्लिअरली? आवाज येतो आता क्लिअरली? हा आता तरी येतोय. ओके कंटिन्यू करतो मी. मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं का लॉंग टर्म मध्ये कसं काम करायला आलं पाहिजे. समजा एक्झाम्पल टाटा मोटर नावाचा एक शेअर्स आहे, त्याची किंमत चालू होतं 400 रुपये. आपण एक एक्झाम्पल बघतोय आणि मला असं वाटतं टाटा मोटरचा शेअर म्हणजे पुढे कंटिन्यू ग्रोथ करणार आहे किंवा मला वाटतं बँक ऑफ बडोदा आहे की ग्रोथ करणार आहे, जे काही तुम्हाला वाटत असेल शेअर. आपण समजा मी काय केलं मार्केटमध्ये, मी आज आलो आणि 400 रुपयाला मी 200 क्वांटिटी बाय केली. तुम्ही 50 करा, 100 करा, 200 करा. आपण एक एक्झाम्पल बघतोय की मी 200 क्वांटिटी याची बाय केलेली आहे. म्हणजे मला किती रुपये लागले याच्यामध्ये बाईंग करायला? मला लागले 80,000 रुपये. मला लागले 80,000 रुपये. मग मी काय केलं, 80,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि टाटा मोटरचा शेअर बाय केला. मी बाय केल्यानंतर अचानक मार्केटमध्ये समजा युक्रेनचा अटॅक झाला, रशिया युक्रेनचं, आणि हा शेअर खाली 350 रुपयापर्यंत आला खाली. आता माझा व्ह्यू काय लॉंग टर्म साठी मी घेतलेला आहे, पण हा शेअर 50 रुपये खाली आला. तर मला आता 50 रुपये लॉस दिसतोय, मला लगेच लॉस झालेला नाहीये. मला दिसतोय की मला 50 रुपये लॉस दिसतोय, पण मी अजून बुक केलेला नाही, कारण की मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. मी याच्यामध्ये होल्ड करणार आहे. इथं परत मार्केट त्यानंतर स्टेबल झालं, परत मार्केटवरती यायला लागलं. 400 रुपये परत भाव झाला शेअरचा, 450 झाला, 460 झाला, परत तो खाली आला, 400 वरती आला, परत 500 रुपये गेला. आणि मित्रांनो ज्या दिवशी आपण बाय केल्यापासून याचा भाव 800 रुपये होईल ज्या दिवशी, मग तो 2 वर्षात हो तर 2 महिन्यात हो, ज्या दिवशी 800 रुपये होईल ना, आपण किती क्वांटिटी बाय केली? आपण बाय केली 200 क्वांटिटी. सगळ्यात पहिला आपण काय करायचं, आपण 100 क्वांटिटी काय करून टाकायची, सेल करून टाकायची. सेल म्हणजे आपण लावले 80,000 रुपये, आपण 800 ला 100 विकल्यानंतर आपले 80,000 आपल्याला परत मिळणार आहे रिटर्न. आपल्याला 80,000 परत आपले रिटर्न मिळालेत. आता आपल्याकडे काय पडलेत, आपण बाय केले तर 200, आता आपल्याकडे 100 क्वांटिटी जे फ्री मधले पडलेले आहेत.
उद्या समजा शेअरचा भाव मित्रांनो 800 वरनं झाला 2000, 5000, आपली व्हॅल्यू वाढते ना दिवसेंदिवस. उलट समजा उद्या टाटा मोटरने बोनस दिला एकाला एक, तर आपले 200 शेअर होणार आहे. टाटा मोटरने उद्या स्प्लिट केलं, एकाचे 5 तुकडे केले, तर आपले 100चे 500 क्वांटिटी होते. नाऊ कॅपिटल इज फ्री. Now you have 100 quantity that is free. When stocks gives bonus, dividend, stocks value, that means your stock value is increasing day by day. If stocks come down in future, that time you have ended in loss. समजा मित्रांनो 800 वर हा शेअर गेला होता, मी फक्त 100 क्वांटिटी विकली, त्यांना मार्केट जोरात क्रॅश झालं आणि याचा वापर 400 रुपये झाला. त्याच्यात मला लॉस आहे का? नाही. मला फक्त लॉस का दिसतोय, म्हणजे मी प्रॉफिट बुक केलेले मला जी खंत आहे, पण मला माझ्या घरातून पैसे गेलेले नाहीये. आपण आता बघितलं मागे जेव्हा कोविडमध्ये प्रॉब्लेम मार्केटमध्ये पडलं होतं, किंवा आता युक्रेन रशियामुळे मार्केट पडलं, पण इन्व्हेस्टर माणूस घाबरलेला नाही. घाबरला कोण? ट्रेडर घाबरला. कारण ट्रेडरची पोझिशन होती मार्केटमध्ये, त्याला ती खालीवर करण्यामध्ये त्याचं हे झालं. पण मित्रांनो इन्व्हेस्टरला याच्यामध्ये नुकसान झालेलं नाही. इन्व्हेस्टर तग धरून उभा आहे. कारण का? त्याला माहिती आहे की मार्केट फ्युचरमध्ये चांगलंच असणार आहे. हा टेम्पररी फॉल आहे मार्केटमध्ये. तुम्हाला पण मला हेच सांगायचं आहे, तुम्ही इन फ्युचरमध्ये जेव्हा कोणता पण तुम्ही शेअर बाय कराल ना, तुम्ही कोणता पण तुम्ही शेअर बाय कराल, तुम्ही सगळ्यात पहिले काय करायचं, आपण घेतल्यापासून आपण डबल झाला अर्धे विकून टाका. मग तुम्ही कोणत्या पण रुपयात, तुम्ही समजा एखाद्याने 100 रुपयाला शेअर घेतला, 200 झाला अर्धे विकून टाकायचं. म्हणजे आपलं काय झालं, कॅपिटल फ्री झालं. आपण एकदम आपलं म्हणजे काय होणार, आपल्याला मार्केटमध्ये पुढे तेजी मंदी पण येऊ तरी आपण घाबरणार नाही. तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल सांगतो, इक्विटीची पॉवर काय आहे. अनबिलिव्हेबल मित्रांनो, पण ही झालेली गोष्ट आहे. आता आपण सर्वांनी बघितलेच आहे, राकेश झुंझुनवालाचे 5,000 चे 43,000 करोड रुपये झाले. मित्रांनो एखाद्या व्यक्तीने आता 30-35 वर्षापूर्वी 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले एका कंपनीमध्ये, त्याचे किती पैसे झाले तुम्हाला मी त्याचं एक्झाम्पल दाखवतो. सर फुल स्क्रीन काय झालं? फुल स्क्रीन प्रेझेंटेशन. एका व्यक्तीने 100 शेअर बाय केले ते 1981 मध्ये. त्याला 100 रुपयाला 100 शेअर दिले कंपनीने, 10,000 रुपये लागले त्याला. नंतर त्याला 200 रुपये झाले. त्याची क्वांटिटी कंपनीने काय दिलं, बोनस दिला एकाला एक, क्वांटिटी झाली 200. परत कंपनीने एकाला एक बोनस दिला, झाले क्वांटिटी किती, 400 क्वांटिटी झाली. जी 100 क्वांटिटी झाली 400. नंतर कंपनीने स्प्लिट केलं, म्हणजे एकाचे 10 तुकडे केले, क्वांटिटी किती झाली 4,000. परत बोनस दिला एकाला एक, झाले 8,000, 16,000, परत 32. मित्रांनो असं करत करत 2005 मध्ये या शेअरची संख्या झाली 57,60,000. 2010 मध्ये मित्रांनो परत कंपनीने बोनस दिला, झाले क्वांटिटी झाली किती 96 लाख. 2017 मध्ये परत बोनस मिळाला. 2019 मध्ये शेअरची संख्या झाली 2,56,00,000. जी त्या व्यक्तीने 100 क्वांटिटी घेतली ती क्वांटिटी किती झाली 2,56,00,000. आता मित्रांनो याचा जरी भाव 1 रुपया जरी पकडला तर आपली व्हॅल्यू झाली 2,56,00,000. तुम्हाला सांगतो त्याची व्हॅल्यू किती झालेली आहे. नाऊ यू हॅव 2,56,00,000 शेअर्स ऑफ द कंपनी. आणि त्याची व्हॅल्यू किती आजच्या तारखेला 1,100 करोड रुपये. द रिझल्ट ऑफ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आणि कंपनीचं नाव काय माहिती का, विप्रो. मित्रांनो ही आपली इंडियन कंपनी बघा, इंडियन. याचे चेअरमन आहेत असीम प्रेमजी. हे प्रॉपर जाऊन माहिती कुठले, अंमळनेर मधले, जळगाव जिल्ह्यातलं गाव. यांच्या वडिलांचा ना सनफ्लॉवर नाही का, डालडा तूप यायचा बघा, डालडा घी सनफ्लॉवर नावाचा तो बिझनेस होता याच्या वडिलांचा. पण यांना वडिलांचा बिझनेस मध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली विप्रो नावानी. आणि ज्या कंपनीचे शेअर मित्रांनो 100 रुपयाला मिळत होते, आज त्याची व्हॅल्युएशन आहे 1,100 करोड. आणि ज्या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याला आता पण डिव्हिडंड किती मिळाला, डिव्हिडंड 135 करोड रुपयांचा डिव्हिडंड मिळालेला आहे. ही कंपनीची व्हॅल्यू तर वेगळीच, डिव्हिडंड वेगळा मिळालेला आहे. लॉंग टर्म मध्ये अशी व्हॅल्यू बनते. आता मित्रांनो या व्यक्तीने माझ्या स्ट्रॅटेजीने काम केलं असतं की डबल झाले अर्धे विकून टाकले, डबल झाले अर्धे विकून, त्याची व्हॅल्यू किती असते आजची 550 करोड रुपये. ती काही कमी आहे का? एक लक्षात ठेवायचं आपण आहे ना मार्केटमध्ये रिस्क फ्री काम करायचं, रिस्क फ्री. म्हणून आपण डबल झाले अर्धे शेअर विकून टाका आणि अर्धे पडून द्या ना. कारण मला माहिती कंपनी पुढे तुम्हाला कंपनी बोनस देणार, डिव्हिडंड मिळणार, तुम्हाला त्याचा फायदा होणार 100%. मित्रांनो ही पॉवर आहे लॉंग टर्मची. अदानी ग्रुप आहे ना, अदानी ग्रुप 2014 पासून अदानी एंटरप्राइज म्हणून शेअर, अदानी एंटरप्राइजेस 2015 मध्ये या शेअरचा भाव होता फक्त 65 रुपये 65, आणि आज भाव आहे 3500 रुपये.
2014 ते 2022 म्हणजे 8 वर्षात किती पट वाढला तो. अदानी गॅस आत्ताच मागे अदानीचा हे आला होता AWL म्हणजे ती याची कंपनी, ऑइलची कंपनी आहे का? अदानी विल्मर लिमिटेड कंपनी AWL आत्ताच IPO येऊन गेला 2022 मध्येच जानेवारी फेब्रुवारीमध्ये. तो आज जवळपास तिप्पट चौपट झालेला आहे एका वर्षात. अदानी ग्रुप मागच्या जवळपास 1.5-2 वर्षामध्ये ना ट्रिपल रिटर्न दिले, ट्रिपल चौपट झाले मागच्या 3 वर्षामध्ये. एक लक्ष ठेवायचं, आपण चांगला शेअर पिक केला ना तो शेअर वर जाणारच आहे. आणि मी तुम्हाला सांगतो फ्युचर मार्केटचं असं आहे, आज जो सेन्सेक्स आहे ना तो 58,000 रुपये आहे, 58,000. हा नक्कीच पुढच्या 2 वर्षात 1 लाख रुपये क्रॉस होणार आहे. आणि 2030 मध्ये 2 लाख पर्यंत जाणार आहे हा सेन्सेक्स 2030 पर्यंत. इथे मी सांगतो, बाकी मोठे मोठे एक्सपर्ट लोक पण तेच सांगतात. कंपाऊंड इंटरेस्ट इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड. हे 8वं जगातलं 8वं आश्चर्य आहे. हे ज्याला समजलं ना त्यांनी पैसे कमवलेत आणि ज्याला समजलं त्यांनी पैसे घालवलेत. हे वाक्य माझं पण अल्बर्ट आइन्स्टाईनचं आहे. मित्रांनो, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? व्याजाला म्हणतात चक्रवाढ व्याज, नाही का, व्याजावरती व्याज. तर कोणी पर्सनल लोन घ्यायला आयडिया असेल की पर्सनल लोनचा एखादा हप्ता चुकला ना आपल्या व्याजावरती व्याज लागतं. मित्रांनो, मार्केट हेच कंपाऊंडिंग. म्युच्युअल फंड मध्ये पण लोक कंपाऊंडिंगने पैसे बनवतात. Conclusion: compounding your money in great businesses generates wealth only if the businesses are purchased at a fair price. Buying investments are just like buying anything else in life. तुम्हाला आता सांगितलंय की मला माहिती आहे एखादा बिझनेस खूप चांगला चालू आहे, जसं डॉमिनोज पिझ्झा. मला माहिती आहे एक्झाम्पल हा बिझनेस जोरात चालणार आहे, पुढे चालूच राहणार आहे. पण मला तो बिझनेस चालू करायचा आहे, आपण त्याला कॉम्पिट नाही करू शकत. आपण काय करायचं, त्याचे शेअर्स बाय करायचे. तो शेअर माहिती ऑटोमॅटिकली हा बिझनेस वाढणार आहे, ऑटोमॅटिकली आपली पण वेल्थ वाढणार आहे. मित्रांनो, रामदेव अग्रवाल म्हणून जे को फाउंडर आहे मोतीलाल ओस्वाल, यांचा एक फॉर्म्युला आहे लॉंग टर्म साठी. काय फॉर्म्युला आहे? QGLP. लॉंग टर्म तुम्ही पण हाच फॉर्म्युलाने काम करा बरं. Q स्टँड्स फॉर क्वालिटी, G फॉर ग्रोथ, L फॉर लॉन्जेव्हिटी आणि P फॉर प्राइस. म्हणजे शेअर मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला सगळ्यात पहिले फंडामेंटल अनालिसिस करणं गरजेचं आहे. पण फंडामेंटल कसं बघायचं की जी आपण एखादी कंपनी बाय करणार आहोत त्या कंपनीमध्ये क्वालिटी आहे का, क्वालिटी मॅनेजमेंट, प्रॉडक्टची मध्ये क्वालिटी आहे का, प्रॉडक्टला ग्रोथ आहे का, ग्रोथ म्हणजे त्याचा दरवर्षीचा रेव्हेन्यू मध्ये ग्रोथ होते आहे का. समजा एक्झाम्पल असं पकडू, मारुती नावाची कंपनी आहे, मारुतीमध्ये दरवर्षी त्यांच्या सेल्समध्ये ग्रोथ होते का नाही होते, प्रॉडक्टला लाईफ आहे का नाही लाईफ. मित्रांनो, प्राइस नका बघू, बिनधास्त बाय करा. पण आपण काय करतो शेअर मार्केटमध्ये, आपण उलट काम करतो. आपण क्वालिटी बघत नाही, ग्रोथ बघत नाही, लॉन्जिव्हिटी बघत. आपण काय बघतो, हा 2 रुपये मिळला शेअर ले लो. बरेच लोकांना पेनी स्टॉक्स खूप आवडतात. 2-5 रुपये लोक, माझे पण आहे क्लायंट. मला पण काही लोक येतात, सर एखादा काही छोटा मोठा शेअर दिका 2-5 रुपयेवाला. मला त्याला सांगायचं काय, आता मध्यंतरी माझ्याकडे एक व्यक्ती आला होता, त्याने मला सांगितलं सर मला 1 लाख रुपये टाकायचे. जवळपास 1 वर्षापूर्वी गोष्ट आहे. तो मारुतीचा भाव होता, काहीतरी चालू होता 6,900 भाव होता. त्याला म्हटलं एक काम कर, 10 मारुती घेऊन टाक, 2 बजाज फायनान्स घेऊन टाक. तो म्हणे सर 10 मारुती 70 रुपये आपले तिथे ब्लॉक झाले म्हणे, आणि क्वांटिटी किती झाली फक्त 10. मला तुम्ही असं 2 रुपयाचा आयटम द्या ना, मला 2-3 रुपयाचा, की म्हणजे किती मोठी क्वांटिटी ना मला. 2 रुपये जर आयटम घेतला तर 70 किती पैसे किती बसतील, 35,000 क्वांटिटी बसतील, 35,000 क्वांटिटी. मला तुम्हाला सांगायचं काय माहिती का, तुम्हाला क्वांटिटी महत्वाची का क्वालिटी महत्वाची? क्वालिटी बघा, क्वांटिटी नका बघू. तर मार्केटमध्ये आपण काम करताना आपण ह्याच गोष्टीचा फॉर्म्युलाने काम करायचंय. हा फॉर्म्युला माझा पण नाही, हा रामदेव अग्रवालांचा आहे. तुम्ही जर युट्यूबवर जाऊन यांचं हे बघून घ्या, यांची स्टोरी बरं का, फ्रॉम 0 to 2,000 करोड रुपीज या माणसाची स्टोरी आहे. काहीच नव्हतं त्यांच्याकडे, फक्त नॉलेज होतं, नॉलेज. हे पण स्वतः बाय प्रोफेशन CA म्हणजे, पण नॉलेजवर त्यांनी पैसा कमवलेला आहे, नॉलेजवर. मुंबईमध्ये मालाड सारख्या एरियामध्ये त्यांचं 18-20 मधली त्यांचं ऑफिस आहे. म्हणजे मोतीलाल ओस्वाल टॉवर नावानेच मोठी बिल्डिंग आहे. सांगायचं काय मला, की ह्या माणसाचा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला तुम्ही पण काम करा लॉंग टर्म मध्ये. आपल्याला आपली वेल्थ क्रिएट करायची असेल ना, लॉंग टर्म साठी तुम्हाला फॉर्म्युला आहे. प्राइस नाही बघायची. आपण नॉर्मली काय करतो, आपण उलट काम करतो, आपण फक्त प्राइस बघतो कितीला मिळतो. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आज एक काम करा, SBI घेऊन टाका बरं. एखादा मला, हो सर 500 रुपये खूप मोठी किंमत आहे, 2-5 रुपये आयटम द्या ना.
आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का मित्रांनो, काय पेशन्स पण महत्वाचं. पेशन्स. काही लोक आहे ना मार्केटमध्ये म्हणतात की मला हा शेअर घ्यायचा बरं का, 2 वर्ष बघायचं नाही, 2 मिनिटात भाव बघतात वाढला का नाही. अरे भाऊ, तू आधीच म्हणतो घेताना 2 वर्ष बघणार नाही, 2 मिनिटात भाव बघतो. पेशन्स खूप महत्वाचा आहे. मला एकाने विचारलं, सर माझ्याकडे ना पेशन्स नाही म्हणे, पण मी जर शेअरचा कंटिन्यू भाव बघतो काय करू? म्हटलं मोबाईलमध्ये ॲप डिलीट करून टाक सगळ्यात पहिले. म्हणजे तुला भाव बघायचं टेन्शनच नाही ना. कारण काय होतं, मला काय झालं की तो मोबाईलमध्ये असला का माझ्या हाताला चळ सुटतो म्हणे. मी काहीतरी करत असतो. पण मला माहिती आहे मला 2 वर्ष विकायचं नाही, काय करू? पण माझ्या मनावर कंट्रोल नाही. म्हटलं एक काम कर, सगळ्यात पहिले तो मोबाईलमध्ये तो जो मोतीलाल ओस्वालचा ॲप आहे डाउनलोड उडवून टाक म्हटलं तो. डाउनलोडच नको करू. म्हणजे तुझं बघायचा विषयच राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की नॉर्मली आपण सकाळपासून उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण ज्या गोष्टी करतो ना, प्रत्येकाचा मार्केटमध्ये शेअर्स आहे प्रत्येकाचा. आपण त्यात जरी पैसे लावले ना, तरी तुम्हाला म्हणजे काय समजून घ्या, काहीच समजून घ्या नॉलेज नाहीये. आपण त्यात जरी पैसे लावले ना, तरी पैसे बनतील. आता छोटी स्टोरी बघा ना, कोलगेटचा शेअर ₹200 भाव, 180 भाव होता. 15 वर्ष 20 वर्ष किती भाव झाला? 15 वर्ष किती टक्के वाढले? 978%. टाटा कॉफी आपण सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी घेतो. त्याचा शेअर्स आहे. आपण आपल्या ऑफिसला जातो मारुतीनी किंवा तुमच्याकडे टू व्हीलर असेल, हिरो होंडा बाईक असेल, बजाज ऑटोची असेल, जे काय असेल ते. आपल्या बँकेत अकाउंट असेल, कोटक बँक, क्रॉम्प्टन, ज्युबिलंट फूड पिझ्झाची कंपनी, डॉमिनोज पिझ्झाची. 2010 मध्ये आयपीओ आला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, जिओ मधली कंपनी आहे. मॅरिको, मारी बिस्किट आणि पॅराशूट. आता नॉर्मली लोक जेव्हा घर घेतील, तर घर घेतल्यानंतर त्याला फर्निचर बनवणार. पिडिलाइट नाही का, फेविकॉलची कंपनी पिडिलाइट इंडस्ट्रीज. आपण आपल्या ऑफिसमध्ये कुरिअर करतो. तर त्याचे पण म्हणजे प्रत्येक मला सांगायचं का तुम्हाला, आपण सकाळी उठल्यापासून रात्री आपण 11-12ला झोपतो. प्रत्येक गोष्टीचा मार्केटमध्ये शेअर्स आहे. आपण त्याची जर इन्व्हेस्टमेंट जरी केली ना, तर बघून घ्या किती टक्के रिटर्न मिळालेत मागच्या 20 वर्षामध्ये आणि पुढे पण वाढणारच आहे. आता बघा डीमार्ट, लोकं किराणा घेणार नाही का हो? घेतील ना. नाशिकमध्ये 3 वर्षापूर्वी एक मॉल नव्हतं डीमार्टचं. आज 4 मॉल आहेत आणि 4ही पण फुल आहेत. बाकीच्या म्हणजे मला माहिती नाही बाकीच्या ठिकाणचं. मी माझ्या नाशिकबद्दल बोलतोय. बाकी पण ऑब्व्हियसली चालूच आहे जोरात. हा डिमांड आज पण चालेल. कारण सांगतो का, आज या शेअरचा भाव काहीतरी 4,200-300 भाव चालू आहे. तुम्ही आज पण घ्या ना, ₹8,000 नक्की होणार पुढच्या 3 वर्षांमध्ये. मी तुम्हाला एक सांगतो नॉर्मली ना, तुम्ही कोणती पण चांगली कंपनी जर पिक केली ना, एशियन पेंट आज 3,032 भाव चालू आहे. हा नक्की 6,000-6,500 होणार आहे पुढच्या 3 वर्षांमध्ये. घर म्हटलं म्हणजे लोकं पेंट म्हटलं की सगळ्यात पहिलं डोक्यात काय येतं? एशियन पेंट. वाढणार आहे पुढे इंडस्ट्री. डिव्हिडंड पण चांगलं देते. चांगलं मध्ये मूव्हमेंट आहे शेअर्समध्ये. तर आपण पण हा विचार करा ना, की मला माहिती आहे, की पुढे किराणा लोकं किती पण मंदी येऊन द्या, किराणा घेणारच आहे. लोकं आपण बघा फास्ट फूड खातोच आहे, पिझ्झा लोकं खातातच आहे. मग आपण पण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा ना. मेडिकल लागणार आहे लोकांना. मग फार्मामधल्या काही कंपन्या आहेत. मोबाईल. आता आपण सांगितलं ना, नॉर्मल लोकं म्हणायचे, की भारतात लोकांना 3 गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. मी म्हणतो 4 गरजा आहे. चौथं मोबाईल. मोबाईलशिवाय राहू शकत नाही आपण. मग रिलायन्स आहे, भारती एअरटेल आहे. तुम्हाला हे पण सांगतो, ते डिक्सॉन नावाची कंपनी आहे, डिक्सॉन टेक. Apple आहे ना, Apple कंपनीनी त्यांचं चायनामधलं काम बंद करून त्याला लवकरच इंडियात काम चालू करतात आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा डिक्सॉन या कंपनीला होणार आहे. तो त्याचा भाव चालू आहे आज ₹4,000. लोकं म्हणतात, "अहो सर, तुम्ही खूप महाग-महाग शेअर सांगतात." पण तुम्ही लक्षात ठेवा 4चा 8 लवकर होऊन जाईल. लोकांना वाटतं ₹4 चा शेअर तो ₹8 झाला, तर 4चा तो 8 व्हायला तो जीव घेईल. पण हा 4चा 8 हजार लवकर होऊन जाईल. हे लक्षात ठेवा. मार्केटमध्ये मित्रांनो मागे बरेच फॉलोइंग गेलेत. आता रिसेंटली याचा फॉलोइंग गेला. कसला? जर्मनी आणि आपला युक्रेन आणि रशियाचा. एक लाख मला तुम्हाला सांगायचं काय आहे, तेव्हा मार्केट आहे ना, जवळपास निफ्टी 18,000 वरनं खाली 15,200 पर्यंत जाऊन आले. 15,300-200 पर्यंत. आणि आता पण निफ्टी परत किती चालू आहे आता? 17,700-800 आज चालू आहे जवळपास. तर तुम्हाला सांगायचं काय माहिती आहे का? करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट. मित्रांनो लक्षात ठेवायचं जेव्हा पण मार्केटमध्ये करेक्शन येतं ना, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, करेक्शन आहे टेम्पररी आहे. आणि ग्रोथ काय? पर्मनंट आहे, पर्मनंट. ग्रोथ पर्मनंट आहे. मग तुम्हाला सांगितलं ना, हा सेन्सेक्स आहे ना, हा पुढे किती होणार आहे? 1,00,000 होणार आहे. पुढच्या 2 वर्षात, 3 वर्षातच. आणि ते 2030 मध्ये किती होणार आहे? 2 लाखापर्यंत. तर सेन्सेक्स चौपट होणार आहे, तर माझे शेअर किती वाढतील?
तुम्हाला जर वाटतं आपली इकॉनॉमी चांगली आहे, तुम्हाला स्टॉक मार्केट पण चांगलं आहे आणि म्युच्युअल पोर्टफोलिओ पण चांगला आहे. तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतो मी. 2009 मध्ये मार्केटमध्ये फॉल आला, 8 मध्ये सॉरी 8 मध्ये 8 मध्ये फॉल आला होता मार्केटमध्ये. तेव्हा काही शेअर्स कंपन्यांचे बघा 20 पैसे असे भाव आले होते. पण जे लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस बघा किती टक्के वाढले ते. 20 पैसे ₹350 झाला. 1,04,000% रिटर्न दिले. बजाज फायनान्स ₹5 ₹26 आला आहे. 2019चे भाव सांगतो मी. आजचे भाव सांगतो आज भाव त्याचा 7,200 भाव आहे. यात तुम्ही बघून घेतो. रिलायन्स नाहीये, एचडीएफसी बँक नाहीये, इन्फोसिस म्हणजे टॉपच्या कंपन्या नाहीच आहेत. टॉपच्या कंपन्या बघून घ्या. रिलायन्स पण नाही, मी तर टीसीएस नाही, विप्रो नाही, कोणत्याच कंपन्या घेतलेल्या नाही. पण सांगायचं काय की ह्या आपला मिडकॅप कंपन्यांचा रिटर्न दिले, टॉपने किती रिटर्न दिले? मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं फक्त स्टॉक मार्केट इज द गेम ऑफ पी. तुमचं प्रेडिक्शन जर चांगलं असेल, तुमच्यामध्ये पेशन्स असेल, पेशन्स, आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट मिळणार आहे. आपलं ऑब्व्हियसली आपण फंडामेंटल अनालिसिस जर केलं कंपनीचं, तुमचं प्रेडिक्शन चुकणार नाही बरं का, लॉंग टर्म साठी. तुम्हाला आपण आम्ही सगळं सांगतोच की कसं अनालिसिस करायचं, कंपनीचं अर्निंग पर ईपीएस शेअर पर अर्निंग पर शेअर काय, कसं अनालाइज करायला पाहिजे, तो त्याचे कंपनी पीआर कंपन्या कोणत्या, त्याच्या बरोबरच्या कंपन्या कोणत्या, त्यांनी काय रिटर्न दिले आतापर्यंत, ही कंपनी का परफॉर्म करणार आहे. टू मेक मनी इन स्टॉक्स, तर तुमचा पैसा वाढवायचा आहे ना, सगळं पहिलं आपलं व्हिजन पाहिजे. व्हिजन मला माहिती यस ही कंपनी पुढे चालणार आहे. हिंमत पण लागणार आहे बाईंग करण्यासाठी आणि पेशन्स पण लागणार आहे होल्ड करण्यासाठी. बरेच लोकांकडे व्हिजन असतं, हिम्मत पण करतो, बाईंग पण करून घेतात, पण पेशन्स नसतो. त्यांना वाटतं अरे यार 40 में लिया है, 50 हो गया बेच दो. ते 80, 90, 100ची वाट बघतच नाही. त्यांना जर ₹10 मिल गया ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सकाळपासून तुम्ही जेव्हा शेअर बाय करता, आपला व्ह्यू काय होता, मी शॉर्ट टर्म साठी घेतला होता का लॉंग टर्म साठी घेतला होता का इंट्राडे साठी घेतला होता, हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. आणि आपण जर अनालिसिस तुम्ही जर लॉंग टर्म घेतलेला आहे, आपण ₹2-5 निघायचं नाही. आपल्याला होल्ड करायचं आहे. मला माहिती आहे शेअर नक्कीच चांगला होणार. आता काही लोकांनी मध्ये तरी एशियन पेंट घेतला 3100ला, 3233 विकून टाकला. त्यांना परत खाली वाट बघू, पण तो शेअर खाली तर दोबर निघून जातो आणि मग तो म्हणतो अरे यार मेरे पास हीरा था लेकिन मैंने उसको कोयले के भाव बेच दिए. हे असं आपल्याकडे, तुमच्याकडे जर काही नसेल तर नॉलेज नसेल ना, तुम्ही जरी याच्यात कंपनीत पैसे लावले ना, कोलगेट, डॉक्टर लालपॅथ, एशियन पेंट, तरी तुमचे पैसे बनतील. डीमार्ट, आयआरसीटीसी, बाटा, जिओ, सीडीएसएल. माहिती तुम्हाला शेअर मार्केट का चांगलं आहे. त्यात तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. शेअर मार्केट आहे, कमोडिटीज आहे, करन्सी आहे, ईटीएफ्स आहेत. तुम्हाला याच्यात लॉट ऑफ वेज आहे काम करण्यासाठी. इंट्राडे डेली इन्कम साठी, डिलिव्हरी बेस आहे फॉर मंथली और नीड बेस इन्कम, इन्व्हेस्टमेंट आहे, लॉंग टर्म इन्कम, फ्युचर प्लॅनिंग, फ्युचर ऑप्शन आहे, हाय रिस्क ॲपेटाईट. मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही कोणी पण ऑफलाईन पण करू शकता, ऑनलाईन पण करू शकता. मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुमची 25,000 तुम्ही किती पण करू शकता, त्याला काही लिमिटेशन नाहीये. सगळ्यांना सुटेबल आहे. स्टुडंट्स आहे, ऑन्टरप्रिनर आहे, हाऊसवाईफ आहे, फार्मर आहे, सगळ्यांना सुटेबल मित्रांनो क्षेत्र. बिझनेसमॅन आहे, रिटायर आहे. ब्राईट फ्युचर का बरं याच्यामध्ये, कारण माहिती आहे का भारताची आमची लोकसंख्या जी आहे 135-140 करोडच्या आसपास आहे. आणि आज शेअर मार्केटमध्ये किती लोक काम करतात, ते जवळपास 9 करोड लोक काम करतात. 9 करोड लोक. मित्रांनो संख्या कोविडच्या पहिले ना 5 करोड होती, 5-5.5 करोड, जी मागचे 3-3.5 करोडनी वाढलेली आहे ती. आणि मित्रांनो याच्यात पोटेन्शियल आहे, कारण भारताचा जो जर भारताचे तुमच्या माझ्यासारखे लोक जर अवेअर झालेत ना, रोजचा जो टर्नओव्हर आहे तो आता सध्या 8 लाख 9 लाख टर्नओव्हर आहे, तो 12-15 लाखापर्यंत जाऊ शकतो डेली टर्नओव्हर. आणि इंडियन जर अशीच जर ग्रो केली जीडीपीनी, तर नक्कीच सेन्सेशन सुद्धा नक्की वाढणार आहे. लॉट ऑफ रिस्क मॅनेजमेंट टूल याच्यामध्ये. सगळ्यात पहिले माहिती का काय स्टॉप लॉस आहे. म्हणजे मी जर एखादा शेअर बाय केला, माझा अंदाज चुकला, तर स्टॉप लॉस लावून तुम्ही याच्यातनं एक्झिट होऊ शकतात ना. शॉर्ट सेलिंग तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे. शॉर्ट सेलिंग म्हणजे तुम्हाला, मला वाटतं एखादा शेअर खाली पडतोय तर आपण त्याला शॉर्ट सेल करणार आहोत. कॉल पुट ऑप्शन अवेलेबल आहेत. हेजिंग तुम्हाला करता येणार आहे. फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला करता येणार आहे. म्हणजे आपण कंपनीची फेअर प्राइस काढू शकतो की हा शेअर या रेटला मला परवडतो का नाही परवडत. आणि टेक्निकल अनालिसिस, वन कॅन अनालाइज ट्रेंड अँड टेक पोझिशन अकॉर्डिंगली.
त्याला ट्रेडिंग करायचंय त्यांनी टेक्निकल अनालिसिस द्वारे काम करायचंय आणि ज्याला इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी फंडामेंटल अनालिसिस द्वारे काम करायचंय. सो स्टडी वेल बिफोर व्हेंचरिंग इन. मित्रांनो उद्योगवर्धी नाही का, कारण आमचं मिशन आहे उद्योगवर्धीचं. आम्ही आतापर्यंत जवळपास 60,000 उद्योजकांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही उद्योजक घडवलेले आहेत. आमच्याकडे स्वतःकडे मोतीलाल ओसवाल या कंपनीची फ्रँचायझी आहे. इव्हन आम्ही आता 2 डिस्काउंट कंपनीचे पण काम चालू केलेलं आहे. टोटल प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असणार आहे हा. आम्ही जो कोर्स घेतो शेअर मार्केटचा, त्याचं त्यांना काहीच नॉलेज नाही. म्हणजे पूर्ण शेअर मार्केट म्हणजे काय, आम्ही सुरुवात करतो. त्यामध्ये इंट्राडे काय असतं, डिलिव्हरी काय, शॉर्ट सेलिंग काय, शॉर्ट टर्म डिलिव्हरी काय. आम्ही तुम्हाला काही स्किल्स एक्सेल शीट प्रोव्हाइड करतो. रिसर्च रिपोर्ट आम्ही तुम्हाला सांगतो कसा वाचला पाहिजे, फंडामेंटल अनालिसिस कसं केलं पाहिजे कंपनीचं, बॅलन्स शीट कशी बघितली पाहिजे, फ्युचर ऑप्शन काय असतं, त्यामध्ये काय रिस्क आहे, काय रिवॉर्ड आहे, टेक्निकल अनालिसिस, आपण टेक्निकलद्वारे आपण कसा ट्रेड घेऊ शकतो. आपण तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिकल पण घेतो की आपण कसा ट्रेड घ्यायला पाहिजे, स्टॉप लॉस कसं लावायचं, टार्गेट कसं लावायचं. आपण तुम्हाला म्युच्युअल फंडची पण माहिती देतो, कमोडिटीची पण माहिती देतो आणि करन्सीची सुद्धा पण माहिती प्रोव्हाइड करतो. तुम्हाला मी काही शेअर्स सांगतो लॉंग टर्म साठी, जे तुम्ही बिंदास घेऊन ठेवा आणि पुढचे 5 वर्ष बघू नका. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, हे शेअर पुढच्या 5 वर्षात 1.5 पट 2 पट नक्कीच होतील पुढच्या 5 वर्षामध्ये. डबल पेक्षा जास्त, डबल पेक्षा जास्त 2 पट, 2.5 पट, 3 पट सुद्धा होऊ शकतील शेअर पुढे. आरती इंडस्ट्रीज आहे, एशियन पेंट, बाटा, डीमार्ट आज पण घ्या बरं का, 42 रुपये 43 भाव चालू आहे. 8,000 नक्की होणार गॅरंटी सांगतो. IRCTC, TCS, पिडलाइट, ट्रेंट. थँक्यू फ्रेंड्स. मित्रांनो आमचं एक चॅनल आहे उद्योगवर्धी स्टॉक ट्रेडिंग नावाचं, टेलिग्रामवर तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला तिथे नक्की माझे अपडेट्स येतील. दुसरं मी 2 मिनिटं फक्त अजून घेतो. माझं स्वतःचं आहे ना मित्रांनो, म्हणजे आम्ही क्लासेस तर घेतो ना, त्या क्लासेसच्या मुलांचा मी ग्रुप बनवलेला आहे WhatsAppवरती. त्यांना डेली मी अपडेट देतो, डेली शेअर मार्केट रिलेटेड अपडेट देतो डेली, की कोणते आज शेअर मार्केटमध्ये तुम्ही बघितले पाहिजे, काय बघितलं पाहिजे, कोणता शेअर बघितला पाहिजे. 2 मिनिट चालू होतं ते. हां. तर आज मी सकाळी त्यांना सांगितलेलं आहे इंडियन बँक. तो रिकमेंड केलेला आहे. हा शेअर मला वाटतं पुढच्या 2 महिन्यामध्ये 30% पेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतो मार्केटमध्ये. थँक्यू. 2 मिनिटं झालं ओपन. हां. हे बघा दिसतंय का? आजच मेसेज टाकलेला सकाळी. स्टॉक फॉर सप्टेंबर अँड ऑक्टोबर, इंडियन बँक. करंट मार्केट प्राइस 185. टार्गेट टाइम पण बघा सकाळी 11 वाजता टाकलेला, 11 वाजता. इंडियन बँक. रोज त्यांना मार्केटमध्ये सांगतो. रोज सकाळी बरं का, माझा त्यांना मेसेज बघा, मार्केटच्या पहिले चालू होण्याच्या पहिले त्यांना माझा मेसेज जाणार रोज सकाळी, की आज मार्केटचा व्ह्यू काय आहे, निफ्टी काय कुठे ओपन होणार आहे, काय प्लॅन, काय वाटतं, सगळं मी डिटेल याच्यामध्ये सांगत असतो त्यांना. हे बघा सकाळी 8:27 ला माझे मेसेज जातात, सकाळी 8:27. निफ्टीचा व्ह्यू काय डेरिव्हेटिव्ह मध्ये. आज ऍक्शन कोणते शेअर होते बघा, ICICI बँक, ABFRL, झी एंटरटेनमेंट आणि KPIT टेक. हे शेअर आम्ही आज सकाळी रिकमेंड केले होते. थँक्यू. येस, थँक्यू किरण सर. आणि आता आपण ज्यांना क्वेश्चन्स आहे अबाउट इन्व्हेस्टिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, झुंझुनवाला सरांचे, त्यांनी कसं केलं किंवा व्हॉटएव्हर तुमचे जे काही प्रश्न असेल प्लीज चॅट बॉक्स वरती टाका. आपण तुमचे सगळे क्वेश्चन्स 1 बाय 1 कव्हर करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन असा आला होता की तुम्ही सांगितलंय की इन्व्हेस्टमेंट, एकच मिनिट, जर भाव वाढल्यावर अर्धे विकायचे, तर तसेच भाव उतरल्यावर एक्स्ट्रा घ्यायचे पण असतात का? भाव उतरल्यानंतर तो शेअर एक लक्षात ठेवायचा आहे, तो का शेअर उतरलेला आहे, मार्केट खाली आला म्हणून उतरलेला आहे का शेअरचा फंडामेंटल खराब झालेला आहे. तर शेअरचा फंडामेंटल खराब असेल त्याला घ्यायचं नाही बरं का, त्याला आपलं ऑलरेडी बोर्ड बनवून त्याला बाहेर करायचंय. तसं मागे झालं होतं बघा येस बँकेचं शेअर 400 रुपये होतं, 400 रुपये. आय थिंक 2018-19 ची गोष्ट आहे. 400 रुपये असताना त्याची न्यूज आली होती, 2 डायरेक्टरनी राजीनामे दिले, 2 डायरेक्टरनी. आता याच्या न्यूज मध्ये काहीतरी समजतं की प्रॉब्लेम चालू आहे. ठीक आहे, तर आपण म्हणजे याच्यात अंधारात राहिलो आपण. परत 2 दिवसांनी मित्रांनो काय झालं, अजून 2 डायरेक्टर राजीनामे दिले. आता एकदम जर 4 डायरेक्टर सोडून चालले, त्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे. इथे मग आपण ऍड नाही करायचं, आपण याच्यातनं एक्झिट व्हायचंय, हे लक्षात ठेवायचंय.
आता आपण ऍड करत झालो तो शेअर 400चा मी 300ला काढत घेतला आणि आज भाव झाले 15 रुपये, तुम्ही नुकसान मध्ये झाला. ऍव्हरेज कुठे करायचं आहे? कंपनी फंडामेंटल खूप चांगली आहे, पण मार्केटमध्ये खाली आलेली असेल म्हणजे मार्केट पडल्यामुळे ते ऍड करायला हरकत नाहीये, पण तो स्पेसिफिक तो शेअरच पडत असेल ते ऍड करायचं नाही, त्यातून आपल्याला एक्झिट व्हायचंय. राईट, ओके. पुढचं आहे की तुमचा ईव्ही सेक्टर बद्दल काय व्ह्यू आहे? हं? ईव्ही सेक्टर बद्दल काय व्ह्यू आहे? ईव्ही सेक्टर चांगलंच आहे पुढे ऑब्व्हियसली, कारण की सर्वांना माहिती आहे आता जे मोदी गव्हर्नमेंटनी हळूहळू डिझेल व्हेकल तर बंदच करून टाकलेत, आता फक्त पेट्रोल व्हेकल आहे. हळूहळू त्यांचा ईव्हीवर जास्त भर आहे, कारण की एक गव्हर्नमेंटचा उद्देश माहिती का काय आहे? आपण जे पेट्रोल डिझेल बनवतो ना, कशावर बनवतो? क्रूडमुळे, आणि आपण क्रूड इम्पोर्ट करतो, तर आपण याच्यावर डिपेंड आहोत. तर आपल्याला डिपेंडन्सी कमी करायची आहे, ऑटोमॅटिक हे सेक्टर पुढे चालणारच आहे ऑटोमॅटिकली. ओके, ओके, टाटा पॉवर, टाटा मोटर चांगलं त्यासाठी 100%. ओके. पुढचं आहे की सर तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये प्रॉफिट वाली जी स्लाइड होती ती आणि ब्रँड्स वाली स्लाइड होती ती एकदा क्विकली पुन्हा दाखवा. मी जे आपण बेसिकली आजच्या याच्यामध्ये क्वेश्चन्स आहे शेअर स्पेसिफिक नाही घेणार, रादर कॉन्सेप्ट स्पेसिफिक तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्हाला मला विचारलं एकाने की व्हॉट्सअपची लिंक पाठवा. सर मी आधी सांगितलेलं आहे, व्हॉट्सअपची लिंक फक्त आमच्या स्टुडंटसाठी आहे, पब्लिकसाठी नाहीये. पब्लिकसाठी टेलिग्राम चॅनल आहे, जे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांना फक्त व्हॉट्सअप ग्रुप पाठवतो मी, पब्लिकला देत नाही तो ग्रुप. येस. एक मिनिट. पुढचा क्वेश्चन आहे की सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? निफ्टी म्हणजे मित्रांनो हा 50 कंपन्यांचा एक इंडेक्स आहे, 50 कंपन्यांचा, आणि सेन्सेक्स म्हणजे हा एक 30 कंपन्यांचा इंडेक्स आहे. टॉप 30 कंपनीचा इंडेक्स दॅट इज कॉल्ड सेन्सेक्स. आज आपण बघतो की आज सेन्सेक्स 300 पॉईंट पडलं म्हणजे काय झालं माहिती का? टॉप 30 पैकी आहेत ना, 30 पैकी जवळपास 22 कंपन्या खाली गेल्या असतील, आणि मार्केटला काय केलं? खाली खेचलं, आणि मार्केट खाली गेलं असेल. निफ्टीमध्ये टॉप 50 कंपन्या आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्या आहेत. काय केलं माहिती का? बँकेमध्ये टॉप कंपनी कोणती आहे? समजा एसबीआय आणि एचडीएफसी बँक आहे. फार्मामध्ये टॉप कोणती आहे? सन फार्मा आणि डॉक्टर लॅब डिविज लॅब असं आहे. असं सेक्टर मधल्या कंपन्या घेतल्या, वेगवेगळ्या सेक्टर मधल्या वेगवेगळ्या, आयटी मधले इन्फोसिस आणि टीसीएस आहे असं. ओके. ती पी आणि याची स्लाइड तुमची पाहिजे होती. कोणती कोणती? प्रॉफिट वाली जी स्लाइड आहे आणि ब्रँड्स वाली जी स्लाइड होती. ही का? पी 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 फॉर प्रॉफिट, 6 P's ऑफ शेअर मार्केट. हीच ना? येस येस. P for predictions, P for possibilities, P for probabilities, P for patience, P for passion, and P for profit. ओके ओके. पुढचं आहे की व्हॉट इज आयपीओ? What is IPO? हम्म. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. जेव्हा एखादी कंपनी काय करते, त्यांना त्यांचं एक्सपान्शन करायचं कंपनीला, मग कंपनी काय करणार? त्यांचं मार्केटमध्ये त्यांचं पब्लिकेशन लोकांसाठी आणतात, आणि तो लोकांसाठी आणल्यानंतर लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे सांगितलं ना आपण, त्याचा एक प्रकार पार्टनर बनतो, पार्टनर त्या कंपनीमध्ये. जशी कंपनी ग्रो करेल ऑटोमॅटिक आपली पण पैशांची ग्रोथ होत असते त्याच्यामध्ये. ओके. पुढचं आहे की बेसिकली शेअर हे कुठून विकत घ्यायचं, म्हणजे पहिल्यांदाच ते मार्केटमध्ये आहे, सो कसं विकत घ्यायचं, कुठून विकत घ्यायचं? सर तुम्हाला त्यासाठी ज्यांना जे कोणी नवीन आहात त्यांनी सगळ्यात पहिले एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. डीमॅट अकाउंट. आपण डीमॅट अकाउंट ओपन केलं, आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो, त्या प्लॅटफॉर्मद्वारे आपण शेअरची देवाणघेवाण करू शकतो. तर आपण बँकेत अकाउंट ओपन करतो ना, तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून घ्यावं लागतं एखाद्या ब्रोकरकडे. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू, काही अडचण नाही. येस. सो बेसिकली आम्ही तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंट ओपनिंगला पण आम्ही हेल्प करू शकतो या कोर्स थ्रू. ज्यांनी कोर्स साइन अप करतील त्यांना, तर ड्युरिंग द कोर्सेस तुमचे डीमॅट अकाउंट कसे ओपन करायचे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर ओपन करायचे, त्याच्यावरती आम्ही पूर्ण गायडन्स या कोर्समध्ये देणार आहे. पुढचं आहे की शेअर्स ऍप आहे का काही? ऑफकोर्स याच्यासाठी बरेच ऍप आहे, डिस्काउंट ब्रोकर्स, झिरोदा, अपस्टॉक्स, किंवा जे किंवा ट्रेडिशनल ब्रोकर्स आहेत जे मोतीलाल ओसवाल, शेअरखान असे पण आहे. सो त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला गायडन्स करतो की तुम्ही ब्रोकर कसं निवडायचं, काय गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे, तुमची कशी टाईपची ट्रेडिंग करणार आहे त्याच्यावरती पण सुद्धा तुमचा ब्रोकर, शेअर ब्रोकर डिपेंडंट असतो. तर ते तुम्हाला कोर्समध्ये आम्ही गाईड करणार आहे. शेवटी वेबिनारच्या शेवटी Q&A नंतर आपण कोर्सची डिटेलमध्ये माहिती घेऊयात. याच्यावर आधारित आमचा जो 15 डेजचा कोर्स आहे त्याची आपण माहिती शेवटी घेऊयात. पुढचं की शेअरचा स्टडी कसं करायचं?
मी सांगितलं तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करायला लागणार आहे. कंपनीची बॅलन्स शीट्स, कंपनीचं प्रॉफिट अर्निंग रेशो, ईपीएस अर्निंग पर शेअर्स, या कंपनीचे बाकी पेअर कंपनी त्या कशा परफॉर्म करतात ते, कंपनीच्या सेल्स मध्ये ग्रोथ आहे का डी ग्रोथ आहे, कंपनीवर किती कर्ज असतात बघितलं. आरकॉम नावाची कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन, अनिल अंबानीची, या कंपनीवर 25,000 करोडचं कर्ज आहे. कंपनी काय तुम्हाला याच्यामध्ये परफॉर्म करणार आहे, कारण ऑलरेडी जे कंपनीला जे इन्कम येणार आहे त्याचं ते फक्त बँकेचे व्याज भरलं जाणार आहे. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचंय की जेव्हा आपण म्हणजे कंपनी अनालिसिस करताना आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण याच्यामध्ये परफॉर्मन्स काम करायचं आहे आणि आपण ते सगळं कोर्समध्ये 2 दिवस स्पेशल घेतो ते, की पूर्ण फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं आलं पाहिजे. ओके ओके. पुढचा प्रश्न आहे की डिलिव्हरी मध्ये शॉर्ट सेलिंग करता येतं का किंवा कसं करता येतं? डिलिव्हरी मध्ये शॉर्ट सेलिंग करतच येत नाही. कोणी जर तुम्हाला सांगितलं चुकीची माहिती आहे, डिलिव्हरी मध्ये शॉर्ट सेल होत नाही. शॉर्ट सेल फक्त फ्युचर मध्येच होतो, डिलिव्हरी मध्ये होत नाही. ओके. आणि काय असतं एक्झॅक्टली शॉर्ट सेलिंग? शॉर्ट सेलिंग म्हणजे आपल्याकडे नसताना आपण शेअर विकायचे. ते तुम्हाला फक्त जसं मला माहिती आहे आज रिलायन्सचा शेअर खाली पडणार आहे, असा माझा अंदाज आहे. पण माझ्याकडे रिलायन्सचा एक पण शेअर नाही बरं का. तर मी रिलायन्सचे शेअर काय केले, विकून टाकले. कशामध्ये, फ्युचरमध्ये. आणि मग ते उद्या बाय करेल, परवा बाय करेल किंवा एक्सपायर पण मी त्याला कधी बाय करणार. दॅट इज कॉल्ड शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग जर आपल्याला कॅशमध्ये करायचं ते फक्त इंट्राडेच होतं, कॅरी होत नाही. म्हणजे मला वाटलं आज रिलायन्स पडणार आहे, तर मी आजच्याच बाईंग करून म्हणजे विकून आजच्याच बाय करणार आहे. त्याला कॅरी करता येत नाही कॅश मार्केटमध्ये बरं का. ओके ओके. पुढचं आहे की तुमचा फार्मा सेक्टर बद्दल काय व्ह्यू आहे? फार्मा बद्दल जर मला फक्त सांगतो, 1-2 कंपन्या खूप चांगल्या वाटतात. सन फार्मा एक त्यातल्या त्यात आणि दिवीज लॅब. त्या चांगल्या पुढे ग्रोथ करण्याची शक्यता आहे फार्मा. ओके. पुढचं की कंपनी बॉन्ड काय असतं? कंपनी बॉन्ड्स, कंपनी काही बॉन्ड्स इश्यू करतात मार्केटमध्ये. फंड्सच्या हिशोबाने इश्यू करतात. आता जर तुम्हाला रिटर्न्स मिळतात 6%, 7 ते 8, 6 ते 8% तुम्हाला रिटर्न मिळतात त्या बॉन्ड्समध्ये. ओके. पुढचं आहे की बेसिकली एक आहे की ते न्यू लर्नर आहे, त्यांना काहीच आयडिया नाहीये. तर याला म्हणजे याच्यामध्ये एंट्री करायला काय टूल लागतात? म्हणजे कॉम्प्युटर लागतो, मोबाईल लागतो आणि साधारण किती इन्व्हेस्टमेंटने सुरुवात करू शकतो? मी सांगितलं मिनिमम इन्व्हेस्टमेंट 25,000 सुरुवात करू शकतो, ₹25,000. आणि तुम्हाला एक मोबाईल तर पाहिजेच ऑब्व्हियसली, सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेच आजच्या तारखेला. सांगायची गरज नाही मला. तुम्हाला फक्त डीमॅट अकाउंट ओपन करून घ्यावं लागणार आहे. आपण त्याच्यात 100% करू शकतो, काही अडचण नाही. मोबाईलद्वारे ट्रेडिंग करता येईल याच्यामध्ये. मोबाईलवर पण तुम्हाला ट्रेडिंग करता येईल. 100% मोबाईलवर पण करता येईल. ओके. पुढचं आहे की कोणत्या कंपनीमध्ये पॅनल असतात का कोणत्या शेअरला नाही? एक मिनिट. कोणत्या कंपनीमध्ये पॅनल असतात आणि कोणत्या शेअरला नाही? पॅनल पॅनल. आय थिंक क्वेश्चन तुमचा थोडा अनक्लिअर आहे. पुन्हा विचारा तुमचा. which parameter should be checked before investing in shares? सांगितलं मी आता, सांगितलं ना. फंडामेंटल सांगितलं ना, फंडामेंटल आणि म्युच्युअल फंड मध्ये? म्युच्युअल फंड मध्ये तुमचा, तुम्ही म्युच्युअल फंड कोणत्यासाठी घेता, ते शॉर्ट टर्म साठी घेता, लॉंग टर्म साठी घेताय का, काही तुमचं गोल सेटिंग असणार त्या हिशोबाने तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आपण त्यासाठी थीमॅटिक फंड घेऊ शकतो किंवा जर त्यांचा व्ह्यू शॉर्ट टर्म, त्यांनी बॅलन्स फंड घ्यायला पाहिजे. ज्यांचा व्ह्यू लॉंग टर्म आहे त्यांनी स्मॉल कॅप किंवा मिड कॅप फंड मध्ये त्यांनी घ्यायला हरकत नाहीये. ओके. पुढचं आहे की डीमॅट अकाउंट स्वतः ओपन करू शकतो का? ब्रोकर लागतात का? सर एक लक्षात ठेवायचं, ब्रोकर लोकांनी नाही सीबीएसई ची मेंबरशिप घेतलेली. अजून तरी डायरेक्ट प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आज तरी. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या ब्रोकर मार्फत तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके. तुम्हाला नुकसान काय का, तुम्हाला ब्रोकर तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देतो. त्या प्लॅटफॉर्मद्वारे आपण शेअरची देवाणघेवाण करू शकतो. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे एखादा ऑफिसला व्हिजिट करावं लागतं का आपण स्वतः आपल्या मोबाईल वरती बसून पण ओपन? मोबाईलवरती होतं ना, 10 मिनिटात काम होतं. तुम्हाला एखादं तुम्ही मला फोन केला एक्झाम्पल, लिंक आहे, लिंकद्वारे तुम्ही अकाउंट ओपन करून टाका, 10 मिनिटात अकाउंट ओपन होतं. बरोबर. तर उद्योगवर्धिनीच्या स्टॉक ट्रेडिंगचा जो टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. तिकडे तुम्हाला अकाउंट ओपनिंगच्या ज्या लिंक्स आहे त्या तुम्हाला तिकडे दिसेल. त्याच्याने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्या लिंकद्वारे तुम्ही अकाउंट ओपन केला, अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला डायरेक्टली ऍप डाउनलोड होऊ शकेल. पुढचं आहे की गव्हर्नमेंट बँकचे डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो का? गव्हर्नमेंट बँक, गव्हर्नमेंट बँकचे डीमॅट अकाउंट म्हणजे आय थिंक किंवा कुठली बँक कनेक्ट करता येते ना डीमॅट अकाउंटला? हो कोणती पण बँक करा ना तुम्ही.
काही अडचण नाही. ओके ओके. फेस व्हॅल्यू काय असते? फेस व्हॅल्यू म्हणजे कंपनीची ऍक्च्युअल व्हॅल्यू, त्याला म्हणतात फेस व्हॅल्यू. नॉर्मली कोणत्या पण कंपनीची फेस व्हॅल्यू ₹10 असते, ₹10. पण नॉर्मली ₹10 शेअर मिळतच नाही, कारण कंपनी काय करते, ऑलरेडी त्यांचा प्रीमियम व्हॅल्यू मध्ये कंपनी लॉन्च करते मार्केटमध्ये. फेस व्हॅल्यू शेअर मिळतात, पण ते कोणाला मिळतात? प्रमोटरचा कोटा असताना मिळतात, सगळ्यांना मिळत नाही ऍक्च्युअली. ओके ओके. पुढचा क्वेश्चन आहे की कॅन वी ट्रान्सफर शेअर्स फ्रॉम वन डीमॅट अकाउंट टू अदर यस, डीमॅट? करू शकतो, काही अडचण नाहीये. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तिथली CML कॉपी घ्यावी लागते, क्लायंट मास्टर लिस्ट. ती दिल्यानंतर आपण तिथे ते पाठवू शकतो. ओके. पुढचा आहे टेलिग्रामची लिंक पाठवू तर मी डाउनलोड हा टेलिग्रामचं एकदा चॅनल दाखवू शकता का तुम्ही? एक मिनिट दाखवतो मी. टेलिग्रामचं चॅनल आहे, हे बघा आमचं चॅनल आहे, उद्योग वर्धिनी स्टॉक ट्रेडिंग. हे बघा मी तिथे आजच मित्रांनो, शेअरिंग ऑन करा सर. हा स्क्रीन शेअरिंग ऑन करतो. एक सेकंड मित्रांनो, हे बघा हा आमचा ग्रुप आहे स्टॉक ट्रेडिंग आयडियाज. याच्यामध्ये बघा ना, आता मी सांगितलं होतं CUB बँक सांगितलं होतं, CUB आज सकाळी 182.50 ला बाय कर. टार्गेट काय आहे? आज मार्केट मित्रांनो खाली गेलं, दुपारी मार्केट खाली गेलं, पण त्याचा 189 ला बंद झालं. 189 ला तो बंद झालेला आहे. नंतर हा बघा सांगितलं होतं, त्याला टेलिग्राम वापरते ना, बघा मी सांगितलं तारीख पण बघून घ्या तुम्ही. अक्युम्युलेट हेरिटेज फूड, काय तारीख आहे? 17 ऑगस्ट. दिसते 17 ऑगस्ट. 17 ऑगस्टला सांगितलं होतं की हा शेअर बाय करा. बाकीचं तुम्हाला दाखवतो मी. तो 300 किती सांगितलं? ₹309. ₹309. आज किती झाला मित्रांनो? तो 331, जवळपास 10% वाढला तो विदिन 8 डेज. आज सांगितलं राजरतन वायर्स 1118 ला सांगितलेलं आहे. हे बघा अक्युमुलेट सांगितलं 320 ला ऑल कार्गो बाय करा. ते पण सांगतो, मार्केट पण सांगतो, स्टॉप लॉस पण सांगतो, सगळं सांगतो. ते बघा जेके पेपर 424 ला बाय करा. त्या दिवशी तो किती गेला जेके पेपर? 432. डेली अपडेट होतो, डेली रोज सकाळी अपडेट होतो की मार्केट काय असणार आहे, मार्केटला खाली सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे. मग आता निफ्टीला मेन सपोर्ट कुठे आहे? 17,378. त्याच्या खाली लवकर जाणार नाही, आणि 17,624 च्या वर जर निघाली तर वरती बाय मध्ये. ओके ओके. पुढचे आता आपण काही लिमिटेड क्वेश्चन्स घेऊयात, आणि आपण शेअर स्पेसिफिक आपण क्वेश्चन्स नाही घेणार आहे. तर ज्यांना सेक्टर स्पेसिफिक काही असेल तर ते घेऊयात. फायनान्स सेक्टर बद्दल लॉंग टर्म व्ह्यू काय आहे तुमचा? फायनान्स सेक्टर पण चांगलं आहे. मला तर वाटतं ह्या महिन्यामध्ये ना, म्हणजे सप्टेंबर महिना हा बँकिंग सेक्टरसाठी खूप चांगला असणार आहे. बऱ्याचशा बँकिंग सेक्टर म्हणजे बरेचसे शेअर्स आहेत नाही ब्रेकआउटला आहेत. तर बँकिंग मी तुम्हाला सांगितलं ना, आता कोणती सांगितलं, कोणती बँक सांगितली मी? इंडियन बँक. नक्की वॉच करा सर्वांनी. ओके ओके. येस, राईट. आय थिंक आपण बरेचसे सगळे क्वेश्चन जवळपास कव्हर केलेले आहेत. टेलिग्राम लिंकचे चॅनल एकदा तुम्ही याच्यावरती टाकून द्या. येस, कोर्स स्ट्रक्चर मी आता क्विकली एक्सप्लेन करतो. याच्यावरती आधारित जो सर्वांनी ना फक्त सर्च करायचं उद्योग वर्धिनी स्टॉक ट्रेडिंग रिसर्च आयडिया नावाने सर्च करा, फक्त तुम्हाला मिळून जाईल. काय ग्रुप काय अडचण नाही, तर मी टाकतो, काही अडचण नाही तसं. येस, सो आमचा हा लाईव्ह ऑनलाईन जी या कोर्सची बॅच आहे ती 29 ऑगस्ट पासून चालवत आहे, आणि याचा टायमिंग आहे दररोज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये याची बॅच होणार आहे. आमची युजली 9 ते 10 असते, बट आता गणपतीच्या पिरियडमुळे आम्ही या बॅचचं टायमिंग यावेळेस स्पेशल यावेळेस गणपतीच्या पिरियडमध्ये 5 ते 6 या वेळेमध्ये आम्ही संध्याकाळी ठेवलंय. तर कोर्सची फी ₹3600 आहे, आणि बेसिकली या कोर्समध्ये तुम्हाला एकदम सुरुवात पासून सगळं एक्सप्लेन केलं जाणार आहे. म्हणजे मग इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट काय असतं, इंडियन स्टॉक मार्केट चं पूर्ण ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्याच्यानंतर जो IPO आहे, डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट, डीमॅट अकाउंट फॉर्मॅलिटीज या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सेन्सेक्स निफ्टी हे क्वेश्चन्स असतात, ते तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. मग ऑनलाईन शेअर ट्रेडिंग कसं करायचं, टाइप्स ऑफ ट्रेडर कुठले असतात, डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, त्याच्यानंतर वेज टू ट्रेड काय असतात, म्हणजे कॅश, मार्जिन, इंट्राडे,
बाय अँड सेल टुमॉरो, शॉर्ट सेलिंग, हे सगळं या कोर्समध्ये कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह बद्दल गायडन्स करणार आहे, की फ्युचर ट्रेडिंग कसं करायचं, फ्युचर अँड ऑप्शन्स आपण जे म्हणतो, किंवा इंडेक्स ट्रेडिंग आहे, निफ्टी ट्रेडिंग आहे, याच्यावरती सुद्धा तुम्हाला गायडन्स केलं जाणार आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल रेशो अनालिसिस, म्हणजे बेसिकली बॅलन्स शीट कंपनीची कशी रीड करायची, त्याच्या बेसिसवरती कसं ट्रेड करायचं, हे सुद्धा कव्हर होणार आहे. जसं लॉंग टर्म तुम्हाला शेअर इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्हाला बॅलन्स शीट अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर टेक्निकल अनालिसिस मध्ये चार्ट्स, जॅपनीज कॅन्डलस्टिक्स, हे सुद्धा गोष्टी कव्हर होणार आहे. 2 दिवसाचं तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग टर्मिनल वरती तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असणार आहे. ते मार्केट आवर्स मध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किरण सर त्यांचं जे टर्मिनल आहे ते तुम्हाला लाईव्ह दाखवायला, लाईव्ह ट्रेड कसा होतो, कसे बाय सेल होतात, कसं मार्केटमध्ये बायर्स अँड सेलर्स असतात, स्टॉकची फ्लक्च्युएशन कशी होते प्राइसिंगची, ते सुद्धा तुम्हाला लाईव्ह 2 दिवस दाखवणार आहे. त्याच्यानंतर अवेअरनेस अबाउट शेअर मार्केट, ETF आहे, म्युच्युअल फंड आहे, या गोष्टी कव्हर होणार आहे. आणि एक तुम्हाला नॉलेज एक ओव्हरऑल सांगणार आहे, की इन्फॉर्मेशन कुठून कशी भेटते, फॅक्टर्स काय काय असतात, टीव्ही मध्ये एवढ्या न्यूज येतात तर त्या कशा रीड करायच्या, त्याचा इम्पॅक्ट कसा होतो, आणि करिअर तुम्ही या शेअर मार्केटमध्ये कसं करू शकता. तर असा हा पूर्ण याच्यामध्ये करणार आहे. आणि आम्ही आता या स्पेशल या पिरियड साठी आम्ही एक आमचा जो टेक्निकल अनालिसिसचा जो कोर्स आहे तो 15,000 रुपीज वर्थ आहे. तो तुम्हाला त्याची प्री रेकॉर्डेड व्हर्जन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. तर ते ते त्या टेक्निकल अनालिसिसचा जो कोर्स आहे तो आमचे जे करण माले ट्रेनर आहे त्यांच्यातर्फे तो ट्रेनिंग त्याचं घेतलेलं आहे. त्यांचं ते प्री रेकॉर्डेड सेशन आहे. तर करण सर टेक्निकल अनालिसिसचे एक्सपर्ट आहे. बेसिकली त्यांनी टेक्निकल अनालिसिस, ऑप्शन्स आणि या सगळ्यांमध्ये एक्सपर्ट आहे आणि ते गेल्या 10 वर्षापासून याच्यामध्ये काम करतात. आणि आतापर्यंत 1000 ट्रेडर्सला त्यांनी टेक्निकल अनालिसिस शिकवलेलं. तर त्यांचा प्री रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सेशन्स, एक बॅच 6 डेजची बॅच तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होणार आहे. तर ही इन्क्लुडेड आहे या कोर्स फीज मध्ये. तर तुम्ही ते टेक्निकल अनालिसिस म्हणजे बेसिक तर तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होणारच पूर्ण, की ज्याच्याने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि जेव्हा तुम्ही रेग्युलर फ्लो मध्ये ट्रेडिंग करताय तर ते ट्रेडिंग चार्ट पॅटर्न किंवा ते समजण्यासाठी तुम्हाला आम्ही टेक्निकल अनालिसिसचा कोर्स सुद्धा याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट ऑफर करतो. तर तुम्ही इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही डिरेक्टली युट्यूब इथे आमच्या वेबसाईट वरती तुमचे डिटेल्स फिलअप केल्या तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात आणि 3600 रुपीज फीज या कोर्सची फिलअप करू, पेमेंट ऑनलाईन करू शकतात. तर लाईव्ह ऑनलाईन सेशन होणार आहे आणि आमची लिमिटेड बॅच साईज असते. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा भेटते आणि कोर्स मटेरियल सुद्धा भेटतो. आणि तुम्हाला जसं सांगितलं की एक व्हॉट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही ऍडेड असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट भेटेल. तुम्हाला हमेशा तुमच्या क्वेरीज, डेली बेसिसवर टिप्स वगैरे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतं. तर तुम्ही आमचे फीडबॅक्स बघू शकतात. आमच्या कोर्सचे बऱ्याच लोकांनी आमचे हे कोर्स केले आणि त्याचे फीडबॅक्स तुम्ही इथे आमच्या वेबसाईट वरती बघू शकतात. सो बऱ्याच लोकांनी या ट्रेडिंग थ्रू, या कोर्स थ्रू त्यांनी स्वतःची जर्नी सुरू केली आहे. आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक असतात, म्हणजे अगदी हाऊसवाईफ असतील, स्टुडंट्स असतील, वर्किंग प्रोफेशनल असतील, रिटायर्ड लोक असतील, सगळ्या बॅकग्राऊंडचे लोक या एका प्लॅटफॉर्म वरती येतात आणि सगळ्या टाईपचे क्वेरीज या कोर्समध्ये तुमच्या क्लिअर होतात. तर बरेच आमच्या कोर्स बद्दलचे फीडबॅक आहे. तर आपण इकडे सगळ्या कोर्सेसचे फीडबॅक्स बघू शकतात. आपण क्विकली 1-2 मिनिटांमध्ये एक कुठलाही रॅन्डम आपण फीडबॅक बघूयात. बरेच जण आमचे करतात. तर 1-2 मिनिटांमध्ये गोपाल सरांचा फीडबॅक बघूयात. एकच मिनिट. आपली बॅच सुरू झाली होती तर ती 21 एप्रिल पर्यंत होती, म्हणजे 15 दिवसांची. तर कोर्समध्ये पूर्ण बेसिक जे आहेत, म्हणजे आपण अकाउंट कसं ओपन करायचं, त्याचे काय इन्फॉर्मेशन आहे, आपण IPO कसा भरला पाहिजे, किंवा आपण ट्रेडिंग कशी केली पाहिजे, ट्रेडिंग मध्ये इंट्राडे करा, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आपण ट्रेडिंग कशी केली पाहिजे. त्याच्यानंतर ना तुम्ही एखादा स्टॉक आहे त्याचा फंडामेंटल अनालिसिस कसा केला पाहिजे, टेक्निकल अनालिसिस कसा केला पाहिजे, म्हणजे जस्ट एक बेसिक टाईप मध्ये. त्याच्यानंतर ना म्युच्युअल फंड म्हणजे काय, आपण त्यात कसं हे करू शकतो, किंवा एक आमचा लाईव्ह ट्रेडिंग सेशन पण झाला होता. त्याच्यानंतर जसं आता सरांनी सांगितलं की टेलिग्राम त्यांचा ग्रुप आहे,
त्यावरती पण रोज त्यांचे पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह मेसेजेस येतात. तसंच आमचा व्हॉट्सअपचा पण एक ग्रुप आहे, त्यावर पण पूर्ण इन्फॉर्मेशन येते. त्याच्यानंतर काही ट्रिक्स दिल्या, काही गोष्टी सांगितल्या की कशा पद्धतीने आपण म्हणजे शेअर मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. काम इन द सेन्स काय की एखादा शेअर बाय करायचा आहे किंवा सेल करायचा आहे. मी आधी पण करायचो, परंतु ज्या गोष्टी किरण सरांनी ज्या सांगितल्या त्या खरोखर खूप चांगल्या आहेत. म्हणजे कसं किंवा आपण आयपीओ, कोणी सांगितलं आयपीओ आलेले आपण घेऊन टाकतोय, तसं नाही. आयपीओ का घेतला पाहिजे, कोणती साईट आहे, काय त्यात माहिती घ्यायला पाहिजे, कंपनी कशी आहे, त्याच्यानुसार आपण कसं काम करायला पाहिजे, हे झालं आयपीओचं. पण शॉर्ट टर्म, लॉंग टर्म ट्रेडिंग, आपली वेल्थ क्रिएशन, आपण कसं काय पद्धतीने पुढे आपण जाऊन काय करू शकतो. जसं खूप लोक आपल्या पण आता जे सेमिनार चालू आहे, वेबिनार चालू आहे, त्यात भरपूर लोक करत पण असतील किंवा भरपूर लोकांना नवीन करायचं पण असेल. परंतु आता मी पण करत होतो, परंतु खूप गोष्टी ज्या आपल्याला माहित नसतात. किरण सरांनी खूप चांगल्या पद्धतीने भरपूर गोष्टी सांगितल्या. जे आता किरण सर आहे, चांडक सर आहे किंवा उद्योग वर्धिनी हा जो ग्रुप आहे, आता आम्हाला सांगितलं होतं 15 दिवसांचा कोर्स आहे, बरोबर. परंतु ऍक्च्युअल आम्ही तीन दिवस एक्स्ट्रा झाले आमचे. म्हणजे असं नाही की बुवा तुम्ही 15 दिवसाचा कोर्स आहे, 15व्या दिवशी एंड, असं नाही. प्लस म्हणजे मी खरोखर किरण सर थँक्यू सांगतो की तुमचा आम्हाला कायम सपोर्ट आहे. म्हणजे मी आता जे पण लोक यात जॉईन करतील किंवा काय, त्यांनी असं सांगितलंच नाही की या दिवशी आपण हे नाही. तुम्हाला नाही समजलं तुम्ही विचारा, लाईफ टाईम सपोर्ट आहे आमचं, तुम्ही आम्हाला कधी कॉल करा. ही खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यानंतर ना आफ्टर कोर्स, जसं आता सरांनी सांगितलं, किरण सरांनी, की बाबा एक दोन आम्ही जस्ट एक त्यांनी आता त्यांना नॉलेज आहे त्या गोष्टीतलं, त्यांनी शेअर सजेस्ट केला होता गुफिक बायो. तो घेतला 10-12 रुपये. आज तुम्ही बघू शकता, मागच्या 6 दिवसाआधी सांगितलेला होता, आज त्याची रेट काय. एक टायटन बायो म्हणून आहे. या काही गोष्टी आहेत. कोर्स झाल्यानंतर ना, म्हणजे मी आधी पण करायचो, परंतु फंडामेंटल काय बघितले पाहिजे, टेक्निकल्स काय बघितले पाहिजे, तुमचं हाय लो बावनवीसचं काय आहे, ट्रेंड काय चालू आहे, मार्केटचा मूड काय आहे, शेअर्सची इन्फॉर्मेशन काय, ह्या ज्या बेसिक काही गोष्टी रोज 1-1 तास आपल्याला 15-20 दिवस ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी बेसिक समजतो, त्यावेळेस ऍटलिस्ट आपण एक ट्रेड प्रॉपर करू शकतो. की अरे नाही, जसं ट्रॅप नाही होणार आपण की हा शेअर घेतला म्हणून घेतला, विकला म्हणून विकला, त्याचं काय होतंय माहिती नाही. या पद्धतीने नाही, त्याचं ऍटलिस्ट ठीक आहे तुम्ही घेतला, मायनस मध्ये पण गेला, पण तुम्हाला जर माहिती असेल फंडामेंटल्स कसे बघायचे. आता आयपीओच घ्या, सर आता बोलले की आयपीओ आपण सांगतो, आयपीओ कोणते घेतले पाहिजे हे जरी माहित पडलं, जसं आता एक लिस्ट दाखवली 5-7 कंपन्यांची, खरोखर हॅपीएस्ट माइंड झालं. हे खूप आयपीओज येतात, परंतु कोणता सिलेक्ट करायला पाहिजे, का करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे. त्यानंतर मी सर्वांना इथे एक गोष्ट म्हणजे आवर्जून सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की आपण कोर्स करा. तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर खरोखर चांगलं नॉलेज मिळेल आणि तुम्हाला सरांचा सपोर्ट मिळेल. म्हणजे की आता हा ऑनलाईन कोर्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही कुठे जायचं नाही, घरी बसूनच करायचं. आता मी येवल्याच आहे, पण मी कोर्स केला ते नाशिकमध्ये. जर आता ऑनलाईन नसतं तर तिथेच येऊन करावं लागलं असतं. म्हणजे हा पण एक तुम्हाला खरोखर फायदा आहे. जसं मी या गोष्टीचा एक फायदा घेतला. त्यानंतर ना आपल्याला कायमचा सपोर्ट आहे, कधी आपण विचारू शकतो, आपल्याला एक बॅकअप राहतं. आणि काही गोष्टी खरोखर आपण समजल्या ना तर खरोखर आपलं इन्व्हेस्टमेंट प्रॉपर पद्धतीने होऊ शकते, असं मला एक वाटतं. आपण हे ऍज अ बिझनेस पण करू शकतो, पार्ट टाइम बिझनेस पण करू शकतो, फुल टाइम पण करू शकतो, नाही फुल टाइम करू शकतोय आपण. 15-20 मिनिटं 1 तास देऊन लॉंग टर्म साठी काही चांगले शेअर स्क्रिप्ट जर घेतल्या, आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि या गोष्टीसाठी आपण खरोखर विचार करण्याची खरोखर वेळ आहे. आज आता 15 दिवस लॉकडाऊनच आहे आपण, आणि टायमिंग पण 9 ते 10 होता आमचा. म्हणजे खरोखर किरण सर तुम्हाला सांगतो, रिअली थँक्स फॉर यू. काही गोष्टी खरोखर माहित नव्हत्या, त्या तुम्ही ट्रिकी काही गोष्टी होत्या, काही कॅल्क्युलेटर्स होते, काही खूप साईट्स तुम्ही सांगितल्या आम्हाला, 7-8 साईट्स सांगितल्या कशा बघायच्या, कशा आपण सकाळी ट्रेड घ्यायचे, इंट्राडे साठी काय करायचं. खरोखर चांगलं आहे. रिअली थँक्यू. थँक्स अ लॉट. येस. सो बेसिकली गोपाल अट्टल सर चा आपला फीडबॅक बघितला आपण. बेसिक ते एप्रिलचे आमचे स्टुडंट होते आणि खूप तेव्हा पण आयपीओ एसएस वेबिनारला जॉईन झाले होते आणि आज होतं. सो आपण फर्दर क्वेश्चन्स घेऊयात. अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकतात.
आणि तेव्हा त्यांच्या बॅचला तर टेक्निकल अनालिसिसचा कोर्स सुद्धा ऑफर्ड नव्हता. यावेळेस आम्ही ते ऑफर अजून ऍडिशनल केली आहे, कारण बरेचसे जण टेक्निकल अनालिसिसचा गायडन्स एवढ्या लोकांना नसतो, तर त्याच्यामुळे आम्ही तो पण फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये केलेला एक आहे. दोन जण विचारलं वाटतं ऑफलाईन आहे का ऑफलाईन, एक दोन जण विचारलं ऑफलाईन कोर्स आहेत का म्हणून. येस, सो जे नाशिकमध्ये आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईन कोर्स पण आहे. आमची परवाच एक बॅच ऑफलाईनची सुरू झालेली आहे नाशिक लोकेशनला. तर ज्यांना नाशिक लोकेशन फिजिबल आहे ते नाशिकला येऊ शकतात. पण कोर्स पासून 19 होतात संध्याकाळी 6:30. हा, आणि कोर्स कॉन्टेंट हा पूर्ण ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सेम आहे. आणि ऑफलाईनची फी फक्त 4,500 रुपये, ऑनलाईन कोर्सची फी 3600 रुपये. हा कोर्स ऑनलाईन कोर्स सो एक्झॅक्टली कंडक्ट ऑनलाईनच, लाईव्ह ऑनलाईनच कंडक्ट होणार आहे. 29 तारखेपासून याची आमची नवीन बॅच चालू होते. याच्यामध्ये ऑप्शन्स कोर्स आमच्याकडे अवेलेबल आहे. ऑप्शन्स कोर्स पण ते 8,000 रुपीज त्या कोर्सची फी आहे. सॉरी, 6,500 कोर्सची फी आहे. तर ते ऑप्शन्स वगैरे प्राइस ऍक्शन ते वेगळे कोर्सेस आहे. तर त्याचे वेगळे मेंटॉर्स आहे. पण या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आणि ऑफकोर्स हा शेअर मार्केटचा बेसिक्स टू म्हणजे तुम्ही स्वतः ट्रेडिंग करू शकता तिथपर्यंत आम्ही या कोर्समध्ये पूर्ण डिटेलमध्ये गायडन्स करतो. सो कोणाला अजूनही क्वेश्चन असेल तर तुम्ही हँड रेस करू शकतात आणि तुम्ही विचारू शकतात. काही तुम्हाला अजूनही काही क्वेश्चन तुमच्या क्वेरीज असेल क्लिअर झाला तर तुम्ही विचारू शकता. तर या कोर्स रजिस्ट्रेशन करायला तुम्ही इथे डिरेक्टली वेबसाईट वरती ऑनलाईन पेमेंट करू शकतात. इथे उद्योगवर्धी.com ला जर का तुम्ही गेले तर तुम्हाला इकडे तुम्ही प्रोग्राम्स सेक्शनला जाऊ शकतात. इकडे अंडर तुम्हाला शेअर मार्केटचे जे आमचे वेगवेगळे टाइपचे कोर्सेस आहेत ते बघू शकतात. आणि इकडे शेअर मार्केट फॉर बिगिनर्स या कोर्सला जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर A to Z पूर्ण तुम्हाला कुठलंही नॉलेज नसेल शेअर मार्केटचं तर एकदम बेसिक टर्म पासून आम्ही या कोर्समध्ये शिकवतो आणि लाईव्ह ऑनलाईन या कोर्समध्ये शिकवतो. सो इथे तुम्ही डिरेक्टली रजिस्ट्रेशन डिटेल्स फिलअप करू शकतात आणि पेमेंट करू शकतात. बरेचसे जण आमच्याकडे युट्यूब बघून आणि युट्यूबचे कोर्सेस अटेंड करून येतात, कारण बेसिकली ते इंटरॅक्टिव्ह वे मध्ये सगळं होतं आणि तुमचे क्वेश्चन्स, तुमचे सगळे क्वेरीज क्लिअर होतात आणि तुम्हाला जेन्युइन इन्फॉर्मेशन भेटते जे जेन्युइन आहे. आणि डेली मार्केटचे जे अपडेट्स आहे ते सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये तुमच्या क्लिअर होतात. तुम्ही कंटिन्युअसली तुम्ही किरण सरांना वगैरे विचारू शकतात आणि डेली मार्केटचे तुमचे सगळे अपडेट सुद्धा क्लिअर होतात. सो हा सगळा डिटेल्ड आमचा कोर्स आहे 29 पासून. आणि यावेळेस या गणपतीच्या पिरियड मध्ये आम्ही याचा टायमिंग 5 ते 6 ठेवलेला आहे. तर ज्यांना हा टायमिंग कन्व्हिनियंट आहे तुम्ही करू शकता रजिस्ट्रेशन, किंवा ऑन द फर्स्ट डे सगळ्यांचे जे आमचे कॉमन टायमिंग असेल तो सुद्धा त्याच्यानुसार पण टायमिंग चेंज करू शकतो. सो आमची युजली 9 ते 10 असते, बट ड्युरिंग द गणपती पिरियड आम्ही 5 ते 6 या दरम्यान आम्ही ही बॅच ठेवलेली आहे. सो आय थिंक आपण सगळे क्वेरीज क्लिअर केलेला आहे. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. थँक्यू किरण सर फॉर वंडरफुल गायडन्स आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स. सो थँक्यू. आणि आपण कोर्सला भेटूयात ज्यांना कोर्स करायचा आहे. आमची 29 तारखेपासून बॅच चालू होते, नवीन बॅच.